कडून तपास केला जातो। आपण बघतोय की तुर्तास जो रोहित आर्या होता त्याला पोलिसांनी रुग्णालयात तुला थोडंसं थांबवतोय। एक अपडेट आलेली आहे, पवईत मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्यचा मृत्यू झालेला आहे। या घडीची एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी अपडेट, ज्या मुलांना या रोहित आर्यनं ओलीस ठेवलेलं होतं त्याचा या गोळीबारामध्ये पोलिसांनी जे बॅकफायरिंग केलेलं होतं त्यामध्ये मृत्यू झालेला आहे। आपल्यासोबत सचिन आहे। सचिन, या रोहित आर्यचा मृत्यू झाल्याचं समजतंय? की सध्या माहिती मिळते की रोहित आर्याचा मृत्यू झालेला आहे। सुरुवातीलाच पोलिसांकडून सांगितलं होतं की त्याची अवस्था जी आहे ती गंभीर आहे, अत्यवस्थ आहे आणि छातीच्या त्याच्या डाव्या बाजूला पोलिसांनी गोळी चालवली होती। सचिन, मी तुला थोडंसं थांबवतोय। आपल्याला घटनास्थळावरून अधिकची माहिती देण्यासाठी वेदांत देखील आहे। वेदांत, या रोहित आर्याचा मृत्यू झालाय, काय सांगितलंय पोलिसांनी ही माहिती देताना? ज्या प्रकारे माहिती आपण घेतली, जसं सचिन सुद्धा सांगत होता की डाव्या छातीला त्याच्या या सगळ्या चकमकीमध्ये गोळी लागली होती आणि त्यामुळे आपण सध्या बघतोय फॉरेन्सिकची टीम सुद्धा इथे आली होती आणि या ठिकाणी मृत्यू झाल्याची माहिती मिळते। कारण काही गोळ्या त्याच्यावर चालवण्यात आल्या होत्या। कारण आपण पोलीस अधिकारी बघतोय। अरे नहीं नहीं आप स्वयं जांच के मृत्यू झाल्याची माहिती आहे, डेड झाल्याची माहिती, गोळ्या फायर केल्या होत्या। ज्या प्रकारे आपण बघतोय पोलीस अधिकारी हे घटनास्थळी आले होते। आरोपी का एनकाउंटर नहीं मुझे मालूम नहीं। का एनकाउंटर मृत्यू झाल्यानंतर डेथ हो गई है। सर, कौन से हॉस्पिटल में ले जाया गया त्याच्यामुळे अधिकृतरित्या पोलीस सध्या माहिती देत नाहीयेत। मात्र ज्या प्रकारे माहिती मिळालेली आहे सूत्रांकडनं, यामध्ये रोहित आर्याचा मृत्यू झालेला आहे। कारण ज्या प्रकारे गोळ्या झाडण्यात आल्या आणि गोळ्या झाडल्यानंतर डाव्या छातीला त्याच्या गोळी लागली होती आणि त्यामध्ये तो गंभीररित्या जखमी झाला होता आणि ट्रॉमा सेंटरमध्ये त्याला दाखल करण्यात आलं होतं। कारण तातडीनं ज्यावेळी रेस्क्यू एका टीमने केल्यानंतर लगेचच रोहित आर्याला ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं आणि इतर मुलांना हे 7 हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलं। आणि आता जी माहिती मिळते सूत्रांकडनं, पोलीस अजूनही अधिकृतरित्या सांगत नाहीयेत, मात्र या चकमकीमध्ये रोहित आर्याचा मृत्यू झालाय। दीपक, नक्कीच वेदांत, खरं तर हा जो संपूर्ण घटनाक्रम आहे तो घटनाक्रम आपण पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांना सांगूयात की नक्की काय घडलेलं होतं, कशा पद्धतीनं ही माहिती समोर आली होती आणि त्यानंतर काय नेमकी चकमक घडली ज्यामध्ये या रोहित आर्याचा मृत्यू झाला। वेदांत, पुन्हा एकदा आपण दीपक दाखवूया इथे आपण क्षणाक्षणाचे अपडेट प्रेक्षकांपर्यंत सध्या पोहोचवतो आहोत। या संपूर्ण परिसरामध्ये काही पोलीस अधिकारी देखील आहेत। याशिवाय अधिकाधिक माहिती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही सगळी माध्यमांची देखील, आमच्या प्रतिनिधींची देखील गडबड आहे। सगळ्यात आधी जी बातमी होती ती एबीपी माझानं दाखवलेली होती। ज्या प्रकारे या रोहित आर्यनं या सगळ्या मुलांना पवईतल्या या स्टुडिओमध्ये ओलीस ठेवलेलं होतं, त्यानंतर या ठिकाणचे जे प्रत्यक्षदर्शी होते त्यांनी एबीपी माझाला देखील फोनवरून काय नक्की घडतं आहे याबद्दलचे अपडेट्स दिलेले होते। त्यानंतर आमचे प्रतिनिधी देखील घटनास्थळी पोहोचलेले होते। त्यानंतर पोलीसही पोहोचले। पोलिसांनी जे आहे ते आपलं ऑपरेशन सुरू केलेलं होतं। सर्च ऑपरेशन केल्यानंतर या रोहित आर्यमध्ये आणि पोलिसांमध्ये चकमक उडालेली होती आणि त्यानंतर पोलिसांनी जे प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला होता त्यामध्ये हा जो रोहित आर्य आहे तो जखमी झाला होता। त्यानंतर त्याला आता रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं अशी देखील माहिती मिळते। मात्र तुर्तास पोलिसांनी स्वतःहून देखील माध्यमांना माहिती दिलेली नाही। मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रोहित आर्यचा या सगळ्यामध्ये या एन्काउंटर झालेला आहे, त्याचा मृत्यू झालेला आहे। पवईतलं हे जे ओलीस नाट्य आहे त्याचा थरार आज दिवसभर रंगलेला पाहायला मिळालेला होता। वेब सिरीजच्या शूटिंगच्या नावाखाली महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून या भागामध्ये अनेक लहान मुलं आलेली होती आणि या सगळ्या लहान मुलांना त्याने एका हॉलमध्ये
ओलीस ठेवलेलं होतं, बंद करून ठेवलेलं होतं. त्यानंतर आपल्या काही डिमांड आहेत, माझ्या नादी लागू नका, माझ्या फार काही डिमांड नाही आहेत. जर का मला चिथवण्याचा प्रयत्न केला तर मी या स्टुडिओला, या संपूर्ण भागाला आग लावून देणं अशी धमकी देखील त्यानं दिलेली होती. आणि यानंतर पोलीस प्रशासन हे जागं झालं. पोलीस प्रशासन तातडीनं घटनास्थळी पोहोचलं आणि पोलिसांनी या सगळ्या मुलांची सुखरूपपणे सुटका केली. आणि या सुटकेच्या दरम्यान एक चकमक उडालेली देखील पाहायला मिळालेली होती. या चकमकीच्या दरम्यान या रोहित आर्यनं पोलिसांवर गोळीबार केलेला होता. जो जखमी पोलीस होता त्याची देखील प्रतिक्रिया ही एबीपी माझानं घेतलेली होती. मात्र त्या दरम्यान त्या पोलीस अधिकाऱ्यांनी, त्या पोलीस कर्मचाऱ्यांनी देखील माहिती देण्यास त्यावेळेला नकार दिलेला होता. मात्र त्यानंतर जे पुढचे अपडेट हाती येत गेले एबीपी माझाच्या, त्यानुसार हा जो काही रोहित आर्य आहे त्याच्या छातीला गोळी लागलेली होती, छातीच्या बाजूला गोळी लागलेली होती आणि त्याला हॉस्पिटलमध्ये देखील दाखल करण्यात आलं. आणि यामध्येच आता हा रोहित आर्य याचा मृत्यू झाल्याचं समजतं आहे. आपण पुन्हा एकदा वेदांतकडे जाऊयात. वेदांत, रोहित आर्यचा मृत्यू झालेला आहे. मात्र या सगळ्यानंतर काही प्रश्न देखील उपस्थित होत आहेत. काय नक्की घडतंय? कारण पोलिसांनी आता तू ज्या अधिकाऱ्यांचा बाईट घेण्याचा प्रयत्न केला होता त्यांनी मात्र अधिकृतपणे जाहीर करण्यास नकार दिला होता. अजूनही पोलिसांकडनं अधिकृतरित्या ही माहिती देण्यात आलेली नाही. मात्र सूत्रांकडनं जी माहिती मिळते त्यामध्ये डाव्या बाजूला त्याच्या गोळी लागली होती. कारण ज्या प्रकारे चकमक पोलिसांमध्ये आणि रोहित आर्यामध्ये झाली त्यामध्ये 2 गोळ्या ह्या पोलिसांनी चालवल्याचं आता जी माहिती आपण सूत्रांकडनं घेते त्यामध्ये कळतंय. आणि हाच या पवईमधल्या, म्हणजे पवई आणि साकीनाकाच्या रोड जो आहे त्या ठिकाणचा या ठिकाणी हा स्टुडिओ होता. आणि या स्टुडिओमध्ये राज्यभरातील मुलांना ऑडिशनसाठी बोलवलं होतं आणि ऑडिशनसाठी बोलवल्यानंतर इथेच त्यांना ओलीस ठेवलं. 17 मुलं ओलीस होती आणि त्यामध्ये तातडीनं, म्हणजे ह्या ठिकाणच्या स्थानिकांनी पोलिसांना बोलवलं. जो काही गोंधळ इथे होत होता, कारण ज्या प्रकारे रोहित आर्याने सुद्धा एक स्वतः व्हिडिओ केला आणि व्हिडिओ करत सांगितलं की माझ्या काही मागण्या आहेत आणि त्या मागण्यांची पूर्तता करावी आणि मला संवाद साधायचा आहे. आणि त्यानंतर आपण बघतो पोलीस तातडीने इथे आले. साधारणपणे 1-1.25 तास हा सगळा थरार इथे सगळ्यांनी अनुभवला. आणि त्यानंतर जे मुलं या ठिकाणची होती त्यांना रेस्क्यू करण्याचं एक मोठं शर्थीचं काम पोलिसांनी केलं. आणि हे रेस्क्यू पूर्ण झाल्यानंतर आपण जेव्हा ही माहिती घेतली की रोहित आर्याचं नेमकं काय झालं, तर रोहित आर्याला तातडीनं जवळच्या रुग्णालयात ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं. आणि आता जी माहिती मिळते, गोळी जेव्हा त्याला डाव्या बाजूला लागली त्यामध्ये तो गंभीर जखमी झाला होता आणि त्याचा आता मृत्यू झाल्याचं कळतंय. संपूर्ण आपण घटनाक्रम आणि जी माहिती आपण रोहित आर्याची, त्याच्या बॅकग्राऊंडची आपण घेतली तर असंही कळतंय की रोहित आर्याचे पैसे काही राज्य सरकारकडे, शिक्षण विभागाकडे राहिले होते आणि याच पैशांची मागणी करण्यासाठी तो वेळोवेळी आंदोलन करत होता. आझाद मैदानावर आंदोलन केलं, त्यांनी उपोषण केलं, मात्र त्याची पैसे त्याला मिळत नव्हते. आणखी यामध्ये आपण खोलात गेलो तर हे कळतंय की शिक्षण मंत्री जेव्हा दीपक केसरकर होते तेव्हा स्वच्छता मॉनिटरचं काम हे टेंडर त्याला देण्यात आलं होतं. संकल्पना ही त्या रोहित आर्याची होती आणि ही संकल्पना राबवण्यात आली आणि त्यानंतर बंद झाली. मात्र त्यामध्ये त्याचे साधारणपणे 45 लाख रुपये अडकले होते आणि हेच पैसे आपल्याला मिळावे त्यासाठी वारंवार तो ठिकठिकाणी अधिकाऱ्यांना, मंत्र्यांना भेटत होता. आणि शेवटी आज यांनी सगळं नियोजन करत, प्लॅन करत अशा प्रकारे मुलांना ऑडिशनसाठी बोलवलं. ऑडिशनसाठी बोलवल्यानंतर त्यांना इथे बंदिस्त केलं, त्यांना डांबून ठेवलं आणि त्यानंतर त्यांनी आपल्याला संवाद साधायचा आहे, आपल्या काही मागण्या आहेत हे सांगितलं. आणि हे सगळं पाहता पोलीस तातडीने इथे आले आणि पोलीस तातडीने आल्यानंतर इथे चकमक झाली आणि या चकमकीमध्ये आता जी माहिती मिळते त्यामध्ये रोहित आर्याचा मृत्यू झालाय. वेदांत, हा जो रोहित आर्य आहे याची पार्श्वभूमी काही कळू शकलेली आहे का? त्याच्यावर या अगोदर काही गुन्हे वगैरे काही दाखल आहेत का? किंबहुना तो काय नक्की व्यवसाय करतो याच्याबद्दलची काही ठोस माहिती मिळू शकली आहे का? वेगवेगळे टेंडर्स हे रोहित आर्या घेत होता. त्याची एक कंपनी होती आणि या कंपनीच्या माध्यमातूनच त्यांनी स्वच्छता मॉनिटरचं जे आपण बघितलं योजना होती मागच्या सरकारमध्ये आणि त्या सरकारमध्ये स्वच्छता मॉनिटरचं टेंडर त्यांनी घेतलं होतं आणि शिक्षण विभागाचा हा उपक्रमामध्ये त्याची संकल्पना ही राबवली गेली होती असं त्यांनी म्हटलं होतं. आणि त्यामुळेच या सगळ्याचे पैसे येणं बाकी होते आणि बाकीच्या लोकांना म्हणजे लोनही त्याच्यावर होतं आणि या सगळ्यामध्ये तो भरडला जात होता. अशी माहिती मिळते की तो मानसिक त्याला आजार होता.
ट्रीटमेंट सुद्धा चालू होती आणि वारंवार त्याची हीच मागणी सरकारकडे होती की तातडीनं माझे पैसे हे परत मिळावेत. मात्र पैसे मिळत नव्हते आणि त्यामुळेच कुठेतरी डिप्रेशनमध्ये तो होता आणि त्यातच आज एक प्लॅन करून त्यांनी अशा प्रकारे आपण बघितलं तर याच बिल्डिंगमध्ये त्यांनी या मुलांना ऑडिशनसाठी बोलवलं. आपणही काही पालकांच्या प्रतिक्रिया एबीपी माझ्यावर बघितल्या. त्यांचंही म्हणणं होतं की एक वेब सिरीजच्या ऑडिशनसाठी वेगवेगळ्या भागातनं कोणी कोल्हापूरहून आलेलं आहे, कोणी मुंबई, कोणी ठाण्यातून आलेलं आहे आणि या मुलांना त्यांनी डांबून ठेवलं आणि मग एक व्हिडिओ त्यांनी समोर आणला आणि त्या व्हिडिओमधनं त्यांनी काही मागणी केली होती. आणि या सगळ्यामध्ये तातडीनं पोलिसांना एक मोठं आव्हान होतं की मुलांना सुखरूप बाहेर काढणं आणि पवई पोलिसांनी हे काम तातडीनं केलं आणि त्यामध्ये चकमक झाली आणि त्याचा मृत्यू झाला. दीपक. वेदांत, खरं तर मुंबई आर्थिक राजधानी, महाराष्ट्राची राजधानी आहे. मुंबईसारख्या शहरामध्ये ही अशी मोठी घटना घडलं, हे खरं तर अत्यंत भयावह असणार आहे नागरिकांसाठी. या सगळ्यानंतर पोलीस प्रशासनाकडून एक काही पत्रकार परिषद घेतली जाणार आहे का? काय नक्की घडलं आहे याबद्दलची काही माहिती दिली जाणार आहे का? याबद्दल काही कळू शकलंय का? खरं तर या सगळ्या गोष्टी इतक्या अचानक घडल्या की पोलीस इथे येऊन त्यांनी रेस्क्यू ऑपरेशन केलं आणि जसं मी सांगितलं की चकमक यामध्ये घडली. पत्रकार परिषद अद्याप जरी घेतली नसली तर काही पोलीस अधिकाऱ्यांनी, काहींनी ऑफ रेकॉर्ड आणि काहींनी कॅमेरा समोर येऊन सांगितलं की नेमकं इथे काय झालं. मात्र या सगळ्याची सखोल चौकशी हे पोलिसांकडनं केली जाते. काही पालकांचे त्यासोबतच मुलांचे स्टेटमेंट्स घेतले जात आहेत की नेमकं त्याचं म्हणणं काय होतं, त्यांनी कशासाठी आपल्याला बोलवलं होतं. मात्र पालकांनी ज्या प्रतिक्रिया एबीपी माझाला दिल्या त्यामध्ये त्यांचं असं म्हणणं होतं की ऑडिशनसाठी बोलवण्यात आलं होतं आणि मागील 3 दिवसापासून वेब सिरीजचे ऑडिशन इथे याच बिल्डिंगमध्ये सुरू होते, ज्यामध्ये रोहित आर्यांनी या मुलांना बोलवलं होतं. जसं तू म्हणतोयस की खरं तर पोलीस वेळोवेळी आवाहन करत असतात की काही भूलचापांना बळी पडू नये किंवा ऑडिशन्समध्ये सुद्धा अनेकदा असे प्रकार समोर येतात की कुठे आर्थिकरित्या गंडवलं जातं आणि त्यामुळेच या सगळ्या विचार करूनच खरं तर पालकांनी मुलांना अशा ऑडिशन्सला पाठवावं. मात्र कुठलीही पूर्वकल्पना या पालकांनाही नव्हती आणि असं काही होईल हे स्वप्नातही खरं तर या पालकांनी बघितलं नाही. मात्र ज्यावेळी ऑडिशन त्यासाठी या सगळ्या मुलांना आतमध्ये नेलं आणि त्यानंतर आतमध्ये डांबून ठेवण्यात आलं तेव्हा पालक बाहेर होते आणि पालक आरडाओरडा करायला लागले. तेव्हा स्थानिकांनी नक्कीच. वेदांत, मी तुला थोडंसं थांबवतो. एक महत्वाची अपडेट आली, आपण अपडेट प्रेक्षकांना सांगूया. रोहित आर्य मुलांवर हल्ला करण्याच्या तयारीत होता. एक अतिशय महत्वाची ही मोठी अपडेट हाती आलेली आहे. पवई पोलिसांनी वेळीच यामध्ये हस्तक्षेप केल्यानं हा जो सगळा मोठा अनर्थ आहे तो टळलेला आहे. त्यामुळे पोलीस प्रशासन किती सतर्क असतं हे देखील सांगणारी ही एक महत्वाची बाब आहे. रोहित आर्य हा मुलांवर हल्ला करण्याच्या तयारीत होता अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिलेली आहे आणि पोलिसांनी वेळीच हालचाल केल्यानं हा जो काही मोठा अनर्थ आहे तो टळलेला आहे. आपण पुन्हा एकदा वेदांतकडे जाणार आहोत, मात्र त्या अगोदर सचिनकडनं हे अपडेट आलेले आहेत. सचिन, खरं तर पोलीस प्रशासनाचं, यंत्रणेचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे, कारण की आत्ता जी अपडेट तू दिलेली आहेस त्यामध्ये खरं एक मोठा अनर्थ होऊ शकला असता. सचिन, माझा आवाज पोहोचतोय तुझ्यापर्यंत? सचिनचा संपर्क आपल्यासोबत होऊ शकत नाहीये. आपण पुन्हा एकदा वेदांतकडे जाऊयात. वेदांत, ही जी अपडेट आता समोर आली आहे ती अतिशय महत्वाची असणार आहे, कारण की जे अपडेट एक या अनुषंगानं पुढे येत आहेत त्यामुळे हा किती भयानक आणि किती मोठा प्रकार घडू शकला असता जर पोलिसांनी वेळीच हालचाल केली नसती तर हे अधोरेखित करणार आहे. नक्की ज्या प्रकारे माहिती मिळते त्यामध्ये काही हालचाली पोलिसांनी बघितल्या, कारण मागच्या मार्गाने म्हणजे समोरच्या मार्गाने जाता या बिल्डिंगच्या मागच्या मार्गाने पोलीस आतमध्ये गेले आणि जिथे रोहित आर्यांनी या सगळ्या मुलांना बंदी केलं होतं, डांबून ठेवलं होतं, त्या ठिकाणपर्यंत पोलीस पोहोचले आणि त्यानंतर पोलिसांनी क्रॉस गोळीबार करत एक राऊंड फायर केली आणि या गोळीबारातच रोहित आर्य हा जखमी झाला. हालचाली पोलिसांनी बघितल्या आणि तातडीनं समय सूचकता यामध्ये पोलिसांनी दाखवली आणि त्यामध्ये तातडीनं एक गोळी फायर केली आणि त्याच्या छातीत ती गोळी लागल्याचं कळते आणि त्यामध्येच तो गंभीर जखमी झाला होता. त्यामुळे खरं तर पोलिसांनी पुढच्या घटनेचं गांभीर्य बघितलं आणि तातडीनं काही पावलं उचलली आणि त्यामध्येच रोहित आर्य जखमी झाला होता आणि तातडीनं म्हणजे जखमी झाल्यानंतर तातडीनं त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि त्याचा मृत्यू झाल्याचं कळतंय. संपूर्ण आपण हा घटनाक्रम पुन्हा एकदा जर बघितला तर मुलांची सुरक्षा ही महत्त्वाची. पाहण्याच्या अगोदर आपल्याला अपडेट देण्यासाठी सचिन देखील आपल्यासोबत आहे.
मी तुमच्या दोघांकडे देखील येतो, मात्र तुर्तास तुमच्या दोघांचंही धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल.